माँ, अरे पद्माकर, या बसा. सॉरी माँ, तुम्हाला डिस्टर्ब केलं. नाही नाही, बोला ना. माँ, एक विचित्र घटना घडली. ती विदुलाची मावशी आहे ना उमा, ती म्हणते की तिला विदुलाला दत्तक घ्यायचंय. काय? होय माँ. हो, काय सांगताय काय तुम्ही? विदुलाला आजी, काका, काकू, भाऊ बहिणी सगळे आहेत. असं असताना तिने दत्तक जायचा प्रश्नच कुठे येतो? आम्हालाही आश्चर्य वाटलं. उमाचा हा विचार आम्हाला अजिबात आवडलेला नाहीये. खरं सांगायचं तर आम्हाला रागही आला आणि वाईटही वाटलं. साहजिक आहे हो, वडील आहात तुम्ही तिचे. पण मग तुमचा हा विचार त्या उमांना तुम्ही स्पष्टपणे का नाही सांगून टाकत? माँ, आम्ही तसं सांगितलं असतं, पण प्रॉब्लेम नेमका तिकडेच आहे. या उमानी हे सगळं जाऊन शालिनीनं सांगितलं. अरे देवा. आणि विदुलाच्या बाबतीत शालिनीचे विचार तुम्हाला माहितीच आहे. उमाचा हा निर्णय योग्य आहे असं म्हणून मोकळ्या झाल्या त्या. पद्माकर, या उमा वाटतात तितक्या सरळ नाही आहेत बरं का. हे सांगायला त्याने नेमकं शालिनीनंच पकडलं. पण माँ, आता करायचं काय आपण? प्रश्न मोठा आहे खरा, आणि तो आपल्याला सोडवायला तर पाहिजेच. आम्हाला वाटतं सध्या तुम्ही शालिनींना होकार कळवून टाका. माँ, जरा आमचं ऐकून घ्या. आता घरात लग्न कार्य आहे, सगळी माणसं जमणार, गप्पा गोष्टी होणार, सगळीकडे आनंदी आनंद असताना शालिनींचा चेहरा हिरमुसलेला नकोय आम्हाला, आणि कुठलेही रुसवे फुगवेही नकोय. तेव्हा सध्या तरी उमाचा विचार तुम्हाला पटलाय असंच दाखवा. एकदा हे लग्न कार्य होऊन जाऊ देत, मग आपण शांतपणे विचार करू. आणि शालिनींना एक सांगा की हे सगळं होण्यासाठी थोडा तरी वेळ लागणार. मुख्य म्हणजे सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला निदान 2-3 महिने तरी लागतीलच. काहीही करा, पण हे लग्न होईपर्यंत हे थोपून धरा. पण माँ, हा उपाय कदाचित आपल्यावरच उलटेल. शालिनी किती जिद्दी आहे त्याची कल्पना आहे ना तुम्हाला? आम्हाला पूर्ण कल्पना आहे, पण सध्याच्या परिस्थितीत हाच उपाय योग्य वाटतो आम्हाला. नंतरचं नंतर बघू ना. नाही माँ, हे आम्हाला योग्य वाटत नाहीये. आमच्यावर विश्वास ठेवा. एवढं लग्न उरकून जाऊ देत, त्याच्यानंतर आपण शांतपणे बसून बोलू आणि नक्की काहीतरी चांगला तोडगा काढू. हॅलो. हॅलो फ्रेंड. हाय, कशी आहेस? खरं तर मी चिडले आहे तुझ्यावर, पण काय आहे ना, तो सागर दादा आहे ना, तो मला आवडतो, म्हणून त्याच्याशी बोलायला मी फोन केलाय. हे पण माझ्याशी बोललीस काय की तुझ्या लाडक्या सागर दादाशी बोललीस काय? सेमच आहे. बास हा बास, आता मस्करी पुरे. मला सांग, तू आणि मुक्ताताई मला भेटायला कधी येताय? या संडेला नक्की येऊ आम्ही. हा चालेल, पण नक्की हा, मला आधी प्रॉमिस दे. प्रॉमिस? बघ हा, कबूल केलंयस तू. मी वाट बघते तुझी. हो नक्की. अरे वा, टीव्ही पाहणं चाललंय वाटतं. आम्हाला जरा कॉफी हवी होती. हो पण द्याल प्लीज? आत्ता आणते मग. काल रात्री मुंबईत अजून एक विचित्र घटना घडली.
कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. ड्युटी संपून अपरात्री घरी निघालेल्या या मुलीची दिशाभूल करण्यात आली. ड्रायव्हर असल्याची बतावणी करून एका व्यक्तीने तिला कंपनीच्या गाडीत बसवलं आणि नंतर या निर्जन ठिकाणी गाडी आणली आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने शर्थीचा प्रयत्न केला आणि ती या प्रसंगातून वाचली. पण ही घटना परतही घडू शकते हे लोकांनी लक्षात घ्यायला हवं. कॉल सेंटर सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुण मुलींना योग्य ते संरक्षण हे मिळायलाच हवं. या बाबतीत कायदा या मुलींना काय संरक्षण देऊ शकेल असा सवाल सर्वत्र केला जात आहे. मी समृद्धी पाटील, झी न्यूज, मुंबई. मारून टाकला पाहिजे लोकांना. हीच लोक कुठची एकटी मुलगी बघितली येत नाही ना. तुम्हाला माहित नाही असंच करतात ती लोक. आपण या लोकांना ना बोल लोकांना खाली पडून काढलं पाहिजे. खूप जण माहिती नाही का या मुलांवर आपल्याला माहित नाहीये. आई वडील सागर सागर हल्ली अशीच वेड्यासारखी वागते. हिला एखाद्या सायकाट्रिस्ट कडे घेऊन जा बाबा. अहो मा त्या दिवशी आपल्या राकेशवर हात उघडलाय नाही. एक मिनिट जरा. सायकाट्रिस्ट कशाला? ही वेडी नाहीये. आता यावर जास्त चर्चा नको. मी बघतो काय करायचंय ते. तू चल. मा मी तुम्हाला सांगते ही अलीकडे ना रिलॅक्स. तुला बरं वाटेल. पण मला एक कळत नाहीये की हे असं अचानक काय झालं तुला. मला पण काहीच कळत नाही. या आधी तुला असं काही झालं होतं का? नाही रे, कधीच नाही. बरं, आत्ता कसं वाटतंय तुला? ठीक आहे, पण सागर माझं डोकं खूप ठणकतंय. डोक्यात ना खूप घाव पडल्यासारखं वाटतंय. मी जीवाला कॉफी आणायला सांगू? मला काही नकोय. असं करून कसं चालेल मुक्ता? बरं ठीक आहे, तू आता आराम कर. आपण संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊ. नको सागर, त्याची खरंच काही गरज नाहीये. हे बघ, मी डोकेदुखीची एक गोळी घेतलीये. मी जरा वेळ आराम करते, मग बरं वाटेल मला. ते सगळं ठीक आहे, पण एकदा तरी डॉक्टरकडे जायला नको का? सायकॅट्रिस्टकडे नाही, आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊया ना. ठीक आहे, मी जीवाबरोबर कॉफी पाठवून देतो. डोंट वरी. काय झालं? टेलिव्हिजनवरची बातमी संपल्यावर आपल्या रेक्टर मॅमने मला खाली बोलवलं. झाला सगळा प्रकार त्यांना जाणून घ्यायचा होता. त्यांच्याशी बोलत होते तेव्हा बाकीच्याही मुली आल्या. सगळ्यांचे तेच प्रश्न. काय झालं, कसं झालं, आता तू काय करणार आहेस?
मीरा, आता तुला ह्या सगळ्या प्रकाराला तोंड द्यावं लागणार आहे. या सगळ्या प्रकारामुळे जो धुरळा उडलाय तो आता शांत व्हायला जरा वेळ लागेल. त्यामुळे जरा धीरानं घे. गौरी, अगं लोक नाना प्रकारचे प्रश्न विचारणार ह्याची तयारी केलेलीच होती मी. पण मी जेव्हा मॅमशी बोलत होते ना, तेव्हा आमच्या कॉल सेंटरवरून टॉप बॉसचा फोन आला. मला कल्पना होतीच त्याची. मग काय म्हणाला तुमचा तो टॉप बॉस? बाय द वे, नाव काय त्याचं? सुशील मल्होत्रा. जरा डिस्टर्ब वाटला मला. माझ्या संघावर ओरडायला लागला. का? तुझ्या अंगावर का ओरडला तो? म्हणाला, अशी कशी तू एकदम मीडियाकडे गेलीस? माझ्याकडे यायचंस. तुझ्या तक्रारीवर आम्ही विचार केला असता. आधी मी पण एकदम स्टंट झाले ग आणि घाबरले. मला काही कळलंच नाही. पण मग मात्र मी त्यांना विचारलं, सर मी नवीन असेल पण जॉईन केल्यानंतर मला जुन्या बातम्या कळल्यात काही. एका महिन्याभरापूर्वी असाच एक प्रसंग एका मुलीच्या बाबतीत घडला होता. त्या मुलीनेही तक्रार केली होती तुमच्याकडे. पण त्याचं काय झालं? तो ड्रायव्हर अजूनही नोकरी करतोच आहे. आज मला पोचवतानाही हाच प्रसंग घडला. नाव टेल मी, माझ्याकडे मीडियाकडे जाण्यावाचून दुसरा काय मार्ग होता? वा, चांगलाच फटकावलास म्हणजे तू त्याला. बोलतेच बंद झाली असेल त्याची. कुठलं ग? गेंड्याच्या कातड्याची निर्लज्ज माणसं आहेत ती. माझ्या अंगावर ओरडायला लागला, जास्त शहाणपणा करू नकोस म्हणून. आज रात्री कॉल सेंटरवर टॉप बॉसेसची मीटिंग आहे. माझ्यावर ॲक्शन घेणार. मला हजर राहायला सांगितलं. अरे वा, चोराच्या उलट्या बोंबा. काही जाऊ नकोस तू त्या मीटिंगला. मी तर म्हणते लाथ मार अशा भिकारी ऑर्गनायझेशनच्या नोकरीला. गौरी, हे सगळं इतकं सोपं नाहीये. मी नोकरी नाही सोडू शकत. माझं घर, माझी आई, माझी भावंड सगळे माझ्यावर अवलंबून आहेत. सॉरी, मला खरं तर तुला दुखवायचं नव्हतं. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू झालेल्या प्रकाराचा निषेध कर. ताठ मानेनं उभी राहा. नाहीतर आपण असं करूया का, तुझ्या त्या टॉप बॉसच्या मीटिंगमध्ये मी येते तुझ्याबरोबर. तुझ्या वतीनं मी उत्तरं देते. आणि त्या बॉसने जर जास्त शहाणपणा दाखवला ना, तर मी माझ्या बाबांना घेऊन येईन. त्यांनाही आपण कायद्याने उत्तरं देऊया. चालेल? हो ग, या सगळ्या प्रकारामुळे आजचा दिवस निभावेल, पण कॉल सेंटरवर माझ्याबद्दल कटुताच निर्माण झाली असेल. ह्या सगळ्या अशा परिस्थितीत तिचं कसं काम करायचं हाच प्रश्न पडलाय मला. आपण एक काम करूया, तू दुसरी नोकरी शोध. मी तुला मदत करते पाहिजे तर. पण तोपर्यंत ही नोकरी तू सोडू नकोस. गुड मॉर्निंग डॅडी. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. निकी, जरा इकडे. आले. अरे चहा घेऊन येतो तुला. चहा वगैरे नंतर बघू. मला या दोघांची जरा महत्वाचं बोलायचं आहे आता. तुमच्या लग्नाचा प्रश्न हा वन्स अँड फॉर ऑल एकदम मार्गाला लावून टाकूया. ज्योती, मला सांग, तू राकेशशी लग्न करणार आहेस की नाही? हो, मी राकेशशी लग्न करायचं ठरवलंय. गुड, व्हेरी गुड. चला ज्योती, कधी नव्हे तू चांगला विचार केलास. मला तर बाई खूप टेन्शन होतं. ओके 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 ना. सो प्रीती,
तुझा आणि आशिषचा लग्न करण्याचा विचार पक्का आहे ना? माझा विचार कधीच बदलला नव्हता. मला हो की नाही असं उत्तर हवंय. नंतर कन्फ्युजन नकोय कसलं. हो डॅडी. मग प्रीती, एक गोष्ट तुला आत्ताच क्लिअरली सांगतो. आशिषशी लग्न झाल्यानंतर तुला आशिषच्या घरी राहावं लागेल. म्हणजे विनायक रणदिव्यांच्या घरात? हो, त्यांच्या घरात आणि त्या सगळ्यांबरोबर. पण डॅडी, तुम्हीच म्हणाला होतात ना की आशिष आपल्या या घरात येऊन राहणार आहे म्हणून. हो, मी म्हटलं होतं तसं, पण आता माझा विचार बदललाय. प्रीती, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तू आशिषच्या घरी जाणं हेच योग्य आहे. त्याच्याने तुझा आणि आशिषचाही मान वाढेलच ना. आता सगळ्यांनी जे ठरवलंय तर मग चॉईसच नाही ना. चला, व्हेरी गुड. सो द मीटिंग इज ओव्हर. आता फर्स्ट क्लास चहा घेऊन ये. नक्की. आणि ब्रेकफास्टचं काय? देते, ब्रेकफास्टही देते. ए, चला मला मदत करायला. चला जरा उठा लवकर. कामाची सवय करा जरा. प्रीती लग्न होऊन विनायक रणदिवेच्या घरी गेली तर आपला फायदाच होणार आहे. विनायकची सगळी बित्तम बातमी आपल्याला मिळेल. त्याची कामं, कागदपत्र, त्याला येणारे फोन, अनेक गोष्टी कळतील आपल्याला. सो मिस्टर अरुण गडकरी, नाटक करायला तयार व्हा. मुलींच्या लग्नाचं नाटक. नाटक एक, फायदे अनेक. मुक्ते, ए मुक्ते, अगं काय झालं? काय बिनसलं या पोरीचं कुणास ठाऊक. येते काय वादळासारखी, जाते काय. मुक्ते, सर, कॉंग्रॅच्युलेशन सर. अखेर संप मिटला. चला पुन्हा जोरात कामाला लागूया. खूप नुकसान झालंय ना, भरून काढूया. सर, आय प्रॉमिस आय ट्राय माय बेस्ट. अरे म्हणजे काय, मला खात्री आहेच. आशिष, आता एक काम करायचं. स्टाफवर जरा नजर ठेवायची. जरा त्यांच्या कलानी घ्यायचं. आपलं गेलेलं सगळं परत मिळवायचंय. सर, तुम्ही काळजी नका करू. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स प्रमाणे ॲज अ मॅनेजर आय विल प्लॅन फॉर टुडे अँड ॲज अ चीफ यू प्लॅन फॉर द फ्युचर. अरे हो, फ्युचरवरून आठवलं. तू सुद्धा एक चांगला निर्णय घेतलास. स्वतःच्या घरी गेलायस ना परत. हो सर, पण ते सुद्धा तुम्ही सांगितलं म्हणूनच ना. बरं, तुला अजून एक खूप छान गुड न्यूज द्यायची. आम्ही आमच्या दोन्ही मुलींची लग्न एकाच दिवशी आणि एकाच मुहूर्तावर करण्याचं ठरवलं आहे. दॅट्स अ ग्रेट न्यूज सर. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. सर, म्हणजे आज दोन गुड न्यूज एकाच वेळी. सर, वी मस्ट सेलिब्रेट दिस. मी पेढे घेऊन येतो. पेढे तर मी वाटेन आशिष. ज्या दिवशी तुझ्या बापाला धडा शिकवेन, संपवून टाकेन, त्या दिवशी मी अख्ख्या जगाचं तोंड गोड करेन.